काका कंटाळलोय. बाबा कुठे आहे? बाबा आत आहे. त्यांना कळलं ना की मी तुमच्याशी बोलतोय तर ते चिडतील. कुठे? आणि तुम्ही आहात कुठे सगळे? मामाकडे आलोय. पण घरच्यांशी बोलायचं नाही असं बाबांनी बजावून ठेवलंय मला आणि आर्यनला. मामाकडे गेलेत. हा फोन दे बाबांना, मी बोलते म्हणून सांग. नको काका, मी ठेवतो, बाबा चिडतील. काका बाबा येतात, मी ठेवतो. काय झालं? गुड मॉर्निंग साक्षी. मॉर्निंग. साक्षी, मिसेस पवार म्हणून एक पेशंट आहे, त्यांना भेटून येशील का? मी कशाला? त्याचं काय आहे की ह्या अगोदर मानसी मॅम त्यांना भेटायच्या. आता मानसी मॅम नाही आहेत, सो मिसेस पवार माझ्याकडे चौकशी करत होत्या. मी म्हणाले की आता साक्षी मॅडम आहेत, तर त्या म्हणाल्या की भेटायला पाठव म्हणून. सो जा. अच्छा, म्हणजे निर्मला मावशीने सांगितलंय का त्यांच्याकडे जायला की विक्रांत सर? नाही, त्यांनी नाही सांगितलंय, मीच सांगते. का? उगाच कशाला मी भेटायला जाऊ त्यांना? माझी तर साधी ओळख पण नाही. अगं मग होईल की ओळख, त्याचसाठी बोलावलंय. अगं पण ते माझं काम नाहीच आहे. मी फक्त माझं काम करीन. माझा प्रोफाईल हा टोटली डिफरंट आहे आणि मी इथे निर्मला मावशीला असिस्ट करायला आले. वेल, तसा तर मानसी मॅमचा सुद्धा सेमच प्रोफाईल होता, पण तरी सुद्धा त्या पर्सनली प्रत्येक पेशंटची चौकशी करायच्या. वेळ मिळाला की भेटून यायच्या. दॅट्स ओके. पण कसं आहे ना सारिका, मी मानसी मॅडम नाहीये ना, सो विक्रांत सर आणि निर्मला मावशी सांगतील ना, मी तेच करेन. अगं एकदा भेटून तर बघ, गंमत असते. आपण पेशंट्सना साधं भेटलो ना तरी सुद्धा त्यांना खूप छान वाटतं. आणि असंही हेच तर आपलं काम आहे ना. आम्हाला ना हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवलेलं आहे की कधीही कुठल्या पेशंटने हाक मारली की ताबडतोब त्याला अटेंड करायचं. मग ते आपल्या प्रोफाईलमध्ये असलं काय आणि नसलं काय, कमीत कमी पेशंटला काय हवं काय नको हे तर विचारायलाच हवं. विक्रांत सर आणि निर्मला मावशी मला माझं काम शिकवतीलच. ओके, सो प्लीज तू मला माझं काम शिकवू नकोस. आणि गंमत, मी इथे गंमत करायला आले नाहीये, माझं काम करायला आले. सो माझ्या प्रोफाईलमध्ये जे काम आहे ते मी करेनच. ओके. तुमचं गोव्याला जायचं काय झालं? हो, जाईन मी कदाचित थोड्या दिवसात. पण जाण्याच्या आधी मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल डिस्कशन करायचं होतं. हां, बोला. मी तुम्हाला लास्ट मीटिंगमध्ये सांगितलं होतं की मला डिवोर्स नको आहे. हो, म्हणजे ते फायनल आहे, मला डिवोर्स खरंच नको आहे. कमाल आहे. नाही म्हणजे लोक इथं नॉर्मली डिवोर्स घ्यायला येतात, मला डिवोर्स नको आहे हे सांगायला नाही. कारण आधीपासून विक्रांतला डिवोर्स हवा आहे, मला नकोच आहे. पण आता म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स फाईल झाल्यानंतर असं का वाटतंय तुम्हाला? कारण मला एवढ्या चांगल्या कुटुंबाशी असलेलं नातं नाही तोडायचंय. आर यू सिरियस? ऑफकोर्स आय एम व्हेरी सिरियस. एवढ्या श्रीमंत कुटुंबाशी नातं तोडलं तर माझा तोटाच आहे ना. आणि जर मी त्यांच्याशी नातं ठेवलं तर माझी आयुष्यभराची सगळी टेन्शन्स निघून जातील ना. हे बघा, हे सगळं साध्य करण्यासाठी मला नक्की काय करावं लागेल ह्याचा विचार करा आणि प्लीज मला सांगा. नानिया, एका जागी जरा शांतपणे बस ना. उगाच अस्वस्थ आत्म्यासारखा सगळीकडे का फिरतोस बाबा तू? अरे हा विक्रांत अजून आलेला नाहीये. अरे येईल रे बाबा, येईल. किती सहज बोलतोयस रे तू. अरे त्या देशपांड्यांकडेच गेलाय ना, मग इतक्या वेळ काय करतोय? का घर जावई झाला की काय? आजही तिथे वातावरण का कमी तापलंय, तू आणि त्यात तेल नको होतूस. उगाच आता या विषयाचा इश्यू करू नकोस.
माई आली ना की याला नुसता चेव चढतो. मी एक सांगू का, तुम्ही ना कुणीच काही बोलू नका. नाही म्हणजे तुमचा आवाज ऐकून आई बाहेर आल्या तर त्या आणखीन चिडतील. घरात अशी चिडचिड बरी नाही. या घराच्या भल्यासाठी मला कठोर व्हायला लागलं तरी चालेल. तुम्हाला ते पटो न पटो. नान्या, माई येते जरा शांत. अद्यापर्यंत खूप बोललास रे तू. ईशा, तू या मुलीला का घेऊन आलायस? हे काय चाललंय विक्रांत? नानू मामा, तिला सांभाळायला कुणीही नव्हतं तिथे म्हणून मी इथे घेऊन आलोय तिला. हे बघ, हे मात्र अति होतंय. आता अगदी डोक्यावरनं पाणी गेलंय. नानू मामा, एखाद्याची काळजी घेणं हा अतिपणा आहे का? अरे त्यांच्या घरात आजी आजोबा नाही आहेत का? मग काळजी घ्यायला कुणी नाही कसं म्हणतो तू? तिचे आजी आजोबा आहेत, पण मी जेव्हा त्यांच्या घरी गेलो तेव्हा ही रडत होती आणि त्या दोघांनी खूप प्रयत्न केले पण ती शांत होत नव्हती. आणि मी थोडंसं खेळवलं, लगेच ती शांत झाली. पण तिला असं रडत घरी ठेवून मी नाही येऊ शकत. वा वा अरे काय एक एक कारण शोधून काढतोयस तू. पण ती रडायची थांबत नाही. हा त्यांचा प्रश्न आहे, तू का सोडवायला जातोयस? नानू मामा, हे बघा, मला जे मनापासून योग्य वाटतं ते मी बोलतो आणि करतो. बाकी तुम्हाला जसं वाटेल तसं. पण विक्रांत, यावेळी मी तुला आत येऊ देणार नाही. कारण या मुलीमुळे आपलं घर तुटलंय. मोहन घरातनं निघून गेलाय. मग या मुलीनं आपल्या घरात काय यावं? अरे नानू मामा, काय बोलतोयस तू? तो तर तिला घेऊन आलाय. इतकं अपरात्री त्याने काय परत जायचं तिला घेऊन? अर्थात. अहो जाऊ दे ना आता. आता घरी आलीच आहे तर. नाही, अजिबात नाही अलके. ही जर इथं राहिली तर उद्या कदाचित मोनिका सुद्धा इथे येईल. हे बघ विक्रांत, मला वाईट वागायला भाग पाडू नकोस. तू तिला घेऊन आला तसंच तिच्या घरी सोडून ये. माई, दारात आलेल्या आपल्याच नातीला. आपली नात? ही आपली नात नाहीये. उलट नाट आहे नाट. हिचा आणि आपला काहीही संबंध नाही. हा जर असाच वागत राहिला ना तर उद्या मोनिकाशी सुद्धा आपल्याला संबंध जोडावा लागेल. आणि ते मला नको आहे. हे कुणालाच नको आहे. बरोबर आहे ना माई? हे बघ विक्रांत, मी तुला पुन्हा एकदा सांगते, तू तिला घेऊन आला तिथे जाऊन सोडून ये. कळलं? नाही आजी. काय झालंय? साक्षी मॅम बाहेर आल्या होत्या. वेळेत कॉफी मिळाली नाही म्हणून त्या जोरात बोलत होत्या. तिथे जे पेशंट्स बसले होते त्यांच्यासमोर आपलं इम्प्रेशन तर वाईट झालं ना. सर, पण मानसी मॅम का येत नाही आहेत? म्हणजे त्यांच्या लग्नाला तर अजून बरेच दिवस आहेत. सो तोपर्यंत त्या का येत नाही आहेत? मला संधीची वाट बघायला आवडते आणि ती मिळाली की वाट लावायला आवडते. आणि ती संधी आता मला मिळाली.